संगमेश्वर मधल्या कसब्यामधला जो सरदेसाई वाडा आहे, ही जागा जी आहे ही ताब्यात घेण्यासंदर्भामध्ये राज्य सरकार प्रयत्न करणार आहे। पण सरदेसाई वाड्यामध्ये ज्यांचा सरदेसाई वाडा जो आहे त्यांचे जे वंशज आहेत त्यांची बातचीत करणार आहे। नेमक्या काय अडचणी होऊ शकतात? सरकार म्हणते की आम्हाला हे सगळं घ्यायचं आहे, काय वाटतं तुम्हाला? सरकार घ्यायचा हा जो विषय आहे की नाही, तो मूळ जागा सरकारी नाही आहे। ही मूळ 1100 सालपासून सरदेसाईंच्या ताब्यात आहे। संभाजीराजांच्या घरातल्या कटकटीमुळे थोडे दिवस विश्रांतीसाठी तळ कोकणात हे उतरलेले आहे। तो सरदेसाईंचा वाडा त्यांनी निवडला। इथे गडी म्हणून भाग होता। गड ही भाग म्हणजे लहान किल्ला असुरक्षित असल्यामुळे सरदेसाईंच्या घरामध्ये थोडे दिवस वास्तव्याला मिळेल काय म्हणून सरदेसाईंजवळ चौकशी केली आणि त्याच्यामध्ये सरदेसाईंनी सांगितलं की आहे त्या राजेत जर येणार आहे तर आमच्या जागेवर रिकामी आहे, त्या जागेत तुम्ही राहू शकता। पण गडोजी शिर्के फितूर झालेले असल्यामुळे त्यांनाच फक्त विषय माहिती होता की संभाजीराजे कुठे उतरलेले आहेत। ही जागा दाखवलेल्यामुळे संभाजीराजांना इथे पकडलं गेलं। पण इथून वास्तव्यात नावडीपर्यंतची लढाई जी झाली त्या भागामध्ये सरदेसाईंच्या वाड्यामध्ये परत नावडीपासून संभाजीराजे परत सरदेसाईंच्या वाड्यात आले आणि तिथे शेवटची अटक इथे झाली। ही झाली त्याच वेळेला वास्तू जी होती सरदेसाईंची ती पूर्णपणे जाळली गेली। आता जी तुम्हाला दिसते ती 1700 सालामध्ये पुनर्बांधणी झालेली अर्धा भाग दिसतो। मग या लोकांना मी रत्नागिरी जिल्ह्यातला पूर्ण पुतळा अर्धा पुतळा सुभाष रघुनाथ सरदेसाईंच्या माध्यमातून बांधला गेला। आता ही साहेब जागा जी आहे माझी, हा जो सरदेसाई वाडा जो आहे हो, हे सगळं क्षेत्र किती आहे सगळं मिळून? आता किती बरंच आहे हो। एरिया म्हणजे प्रत्येकाचे प्लॉट्स बांधलेले आहेत ना, तसे मला गुंठा नाही तसं सांगता येणार, पण प्रत्येकाचा हिस्सा वेगवेगळा आहे त्याच्यात। आणि ही जी आता खाली आपण जाऊन मंदिर वगैरे ते आमच्या ह्याच्यात आहे। ती मंदिरामध्ये तोडफोड दिसते हे नाही, हे त्यावेळेला झालेले इथेच काय आहे? हे त्यावेळेला ज्यावेळेला पकडापकडी झाली की नाही, संभाजीराजांना पकडून ज्यावेळेला इथून नेले ते हिंदू धर्माला जर का हिणवायचं असेल किंवा दुखवायचं असेल तर त्यांची मंदिरं फोडणं हा एकमेव भाग आहे। त्यामुळे ही सगळी इथली शंकराची जवळ सगळी भग्न करून टाकलेली आहेत आणि जिथे पाव टाकला पाण्यामध्ये तिथे पाणी जे पियाले ते सगळे मुसलमान झाले। इथे कोणी ओरिजिनल मुसलमान नाही, इथे सगळे आपले हिंदूच आहेत, कन्वर्ट झाले असे आपण म्हणतो, पण आम्ही त्यांना परत घेतलेच नाही। त्यामुळे उपाध्ये, बाणकोटकर, केळकर, खलपे, पावसकर, देवळेकर ही नावं त्यांची आहेत, जे पूर्वीचे हिंदूच, फक्त पाणी प्यायले म्हणून ते कन्वर्ट झाले। इथल्या वास्तव्यामध्ये जे सरदेसाईंच्या घराण्यात ते वास्तू जाळली गेली ती परत 1700 मध्ये बांधली गेली आणि त्या वास्तूमध्ये आता जी भावकी जे होते राहत होते ते सगळे मयत झाले। आम्ही स्वतंत्र राहतो। पुतळा जो बसवलेला होता अर्ध पुतळा तो 1993 साली मी बसवला। त्याच्यामध्ये राजकारण करून शिवसेनेचे पुतळा नाही म्हणून राजू महाडिक आणखीन वायकर यांनी हा पुतळा परत आणला आणि पहिला पुतळा माझा गोडाऊनमध्ये टाकून स्वतःचा पुतळ्याच्या खाली जागा आहे कोणाची? माझी। माझ्याकडनं त्यांनी सुशोभीकरणासाठी मागितले, त्याचा फोटो तुम्हाला दाखवलेलाच आहे, त्याचा फोटो तुम्ही घ्या की रवींद्र वायकर ओपनिंगला आले कशासाठी? मेघडंबरी बांधण्यासाठी। मेघडंबरी आता नाहीच आहे वर, तो ओपनच ठेवलं नाही संभाजीराजांना आणि मेघडंबरी मागण्यासाठी 2 कोटी रुपये वायकरने खर्च केले, त्यातले वायकर आपले पैसे काढून नेले पुतळ्याचं। मग आमचं म्हणणं काय की तुम्हाला जर का सरदेसाईंची वास्तू जर परत जर तुम्हाला तयार करायची होती तर त्या सरदेसाईंच्या जे कोण अस्तित्वात होते त्यावेळेला ह्यांनी ताब्यात देत होते, त्यांची व्यवस्था त्यांनी करायला हवी होती। आता सरकार काबीज करणार ही सरकारी नाही आहे। सुनील चव्हाण कलेक्टरनी सांगितलं सरदेसाई तुमचं नुकसान झालेलं आहे, आम्ही तुम्हाला हायवेवरची नियोजनाची जागा तुम्हाला देतो हे सांगून माझ्याकडनं स्वाक्षरी घेतलेली आहे। ह्याचे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि दुसऱ्या दिवशी ओपनिंग आहे, त्याच्या आदल्या रात्री 10 वाजता ओपनिंगच्या बांधकामाला परवानगी रात्री आदल्या दिवशी 10 वाजता घेतात। म्हणजे सरदेसाईंना ज्या कामासाठी शब्द दिला होता त्याप्रमाणे वागलेले नाही, ह्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। वायकरनी कसे गंडवलं मला, वायकरनी मीटिंग घेतली, वायकरने प्रत्येक वेळोवेळी इथे मला गंडवलं आणि हाईट 12 फुटावर नेऊन ठेवली। आता योगेश कदमांनी सगळी पाहणी केली, पण योगेश कदम मला भेटलेलेच नाहीत ना। योगेश कदमांनी भेटले, त्यांनी कसबा ग्रामपंचायतमध्ये आपली सभा घेतली, ग्रामस्थांना बोलवले, परंतु सरदेसाईंचं इथे कोण वारस आहे का याची साधी चौकशी योगेश कदम साहेबांनी केलीच नाही। 7 ते 8 गाड्या दिसल्या, 7 ते गाड्या त्यांना थंड मी दिलं, त्यांना थंड माझ्या दुकानामधनं माझंच दिलं थंड, पण त्यांना अशी बुद्धी झाली नाही की
की ह्या जागेचा वारस इथे आहे की नाही त्याच्याशी आपण चर्चा करूया. एक गाव तुम्ही आता आले म्हणून मला कळते की योगेश कदम येऊन गेले, पण त्यांना खरोखर जर काय करायचं जर होतं तर त्यांना योगेश कदमनी इथे विचारायला पाहिजे होता, बाबा इथे सरदेसाईंचं वास्तव्य कोणाचं आहे का, याची साधी चौकशीही त्यांनी केलेली नाही. आता संभाजी महाराजांचा पिक्चर प्रदर्शित झाल्यानंतर एक वेगळं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यामुळं स्मारकाचा मुद्दा हा आणि ह्या गावाचा मुद्दा आणि गावाचं नाव आणि अटकेचं ठिकाण हे चर्चेत यायला लागलेलं आहे. अहो, जे स्मारक आम्ही जे उद्देशानं स्मारक बांधलं त्याचंच राजकारण करून त्यांनी संगमेश्वरला स्मारक बांधलं ना. सरकारी राजकारणात 80 लाख रुपये संगमेश्वरच्या स्मारकाला दिले. आमच्या स्मारकाला 1 रुपया पण दिलं नाही ना. बाळासाहेब ठाकरेंनी 1 रुपया पण दिला नाही, अडवाणींनी पण दिलं नाही. आम्हाला बांधायला कोणी मदत पण केलेली नाही. अर्धा पुतळा आम्ही 10 जणांनी 80,000चा विकत घेऊन आम्ही बसवलेला. ते वायकर आणखी राजू महाडिकनी ह्यांना खतखतायला लागलं की शिवसेनेचा नाही म्हणून हा माझा पुतळा काढून पूर्ण पुतळा वायकरनी आणून दिला. बरं, आता सरकारला ही जागा हवी झाली तर त्या सरदेसाईंचे जे वारस कोण आहेत ना त्यांच्याशी त्यांनी बोलणी करावी. पण निदान ह्या गावात सरदेसाई आहेत काय याची निदान योगेश कदम साहेबांनी चौकशी करणं कर्मप्राप्त होतं ना. त्यांना मिटिंगला बोलवायला पाहिजे होतं. आपण पण त्या वाड्याच्या जागेत मधले सरदेसाई आहे. हो. तुमचा कसा क्लेम लागतो जागेवरती? नाही, मी ते सगळं सोडून त्या सरदेसाईंना देऊन टाकलं. म्हणजे भावकीमध्ये जे काय वाटप होतं ते त्यांना दिलं आणि माझा वेगळा भाग करून घेतला. आता जे स्मारक आहे ते माझं स्वतःच्या जागेत आहे. सगळी देवळं माझ्या जागेत आहे. अटक झालेलं मूळ घर जुनं. ते सरदेसाई आता कुठे आहेत? काय गेले, वारले ते. मग त्यांचं वंशज वगैरे ते मुली मुलगा नाही. सरदेस आता ते वारस 3 दत्तात्रय सरदेसाई, कृष्णाजी विश्वनाथ सरदेसाई, रघुनाथ विश्वनाथ सरदेसाई. आता दत्तात्रयचा अर्धा हिस्सा मध्ये कृष्णाजी विश्वनाथ आणि रघुनाथ सरदेसाई. आता त्यांचं जर वारस तिथे राहणारेच जर का मयत झाले तर त्यांची जी वंशावळीचे सातबारे आहेत ते त्यांच्या नावानं आहे. सरदेसाई वाडा हा जो परिसर आहे हा खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये हिस्सेदार देखील अनेक आहेत. काहींचे वाटण्या देखील आपापसामध्ये झालेले आहेत. मात्र ही जागा सरकारला हवी आहे यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी या ठिकाणी भेट देखील दिली. या ठिकाणी कार्यकर्त्यांना लागणारा थंड कोल्ड्रिंक्स हा देखील सरदेसाई यांच्या दुकानातून गेलाय. त्यामुळं सरदेसाईंना अपेक्षा होती की या ठिकाणी आमदार योगेश कदम, मंत्री योगेश कदम येऊन जातात, पाहणी करतात. त्यावेळेला किमान या वाड्याचा वारसदार कोण आहे, जवळच आहे, मग आपल्याला भेटायला पाहिजे होतं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मात्र दरवेळेला केवळ सरकारच्या वतीनं आश्वासन दिलं जातं आणि नंतर मात्र शब्द फिरवले जातात. यामुळं सरकारच्या विरोधात सरदेसाई हे आक्रमक बोलताना दिसतात. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, कसबा, रत्नागिरी. बोला. आता ते सरदेसाईंना न भेटे मागे अरोगणले आहे सरदेसाई म्हणतात, अरोगणले. पण सरदेसाईंची खरी वस्तुस्थिती काय आहे किंवा कुणी पुतळा बांधला ह्याची चौकशी न करताना आपल्या परीनं निर्णय घेऊन सरदेसाईंना न भेट देता परस्पर निर्णय करून सरदेसाई संभाजी स्मारकाला विरोधक आहेत असं हेडलाईन दिली जाते. स्मारकाला सरदेसाईंचा विरोध ही हेडलाईन दिली जाते. पण का विरोध आहे हे समजून घेण्याचा कुठल्याही मंत्र्यांनी किंवा कुठल्याही सरकारने चौकशी केलेली नाही. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, कसबा, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.